मुझसे पूछते हैं साहब आपके यहाँ यूपी में क्या सड़कों पे सचमुच नमाज नहीं होती? मैं कहता हूं कतई नहीं होती है, आप जाके देख लो, नहीं होती है। अरे सड़कें चलने के लिए है या कोई भी व्यक्ति आकर के चौराहे पे आके तमाशा बना देगा? क्या अधिकार है उसको सड़क रोकने का? आवागमन बाधित करने का कौन सा अधिकार है? जहां उसका स्थल होगा वहां जाके करें। उन लोगों ने मुझसे कहा साहब कैसे होगा, हमारी संख्या ज्यादा है। हमने कहा शिफ्ट में कर लो, तुम्हारे घर में रहने की जगह नहीं है तो भाई संख्या नियंत्रित कर लो, और नहीं है सामर्थ्य क्यों बेकार आगे संख्या बढ़ाई जा रहे हैं। और ये चाहिए आपको कि अगर आपको सिस्टम के साथ रहना है तो याद करना, हम उन नियम और कानून को मानना शुरू करें। कानून का राज होगा, कानून के राज को सबको समान रूप से लागू करेंगे। नमाज पढ़नी आवश्यक है, आप शिफ्ट में पढ़िए, हम उसको रोकेंगे नहीं, लेकिन सड़क पर नहीं। सड़क चलने के लिए एक आम नागरिक के, एक बीमार व्यक्ति के लिए, एक आम नागरिक के लिए, एक कामगार के लिए, एक कर्मचारी के लिए, एक सामान्य नागरिक के लिए, एक व्यापारी के लिए हम सड़क को बाधित नहीं करने देंगे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या भाषणामध्ये त्यांनी जो थेट संदेश दिला तो आपण बघितला की शुवेंदू अधिकारी हे जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालचे भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि सडक किंवा रस्ते अडवून त्या ठिकाणी नमाज पढणं अशा प्रकारे अडथळा होईल लोकांना, सामान्य नागरिकांना वाहतूक असं कुठलंही कृत्य करणे या दोन्हीवरही बंदी घातलेली आहे। आता या निर्णयाचे अर्थातच राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली उत्तर प्रदेशात सुद्धा आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा। पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी दगड फेकणे वगैरे अशा प्रकारच्या घटनाही घडल्या। अर्थात हे दोन्हीही मुख्यमंत्री यांनी निसंदिग्धपणे हा संदेश दिलेला आहे आणि त्यावर अंमलही सुरू होतोय। डॉक्टर उदय निरगुडकर आपल्या सर तुमचं खूप खूप स्वागत। पहिल्यांदा नमस्कार सर, दोन्ही निर्णय जे दोन राज्यांमध्ये झालेले आहेत त्याच्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिली गोष्ट आहे की यातला दोन्ही राज्यांमधले निर्णय हे काही नव्याने घेतलेले आहेत का, तर अजिबात नाही। तशा प्रकारचे कायदे कानून तिकडे होते, त्याची अंमलबजावणी आता अत्यंत स्ट्रिक्टली केलं जाईल एवढंच सांगितलं गेलेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी यांच्या राज्यामध्ये मुस्लिम लांगुल चालनाचा एव्हरेस्ट गाठलं गेलेलं होतं, त्यामुळे कुठेतरी या सगळ्याला पायबंद बसणं आणि या देशाचे नागरिक जे असतील त्या प्रत्येकाला इथला कायदा समान आहे हा संदेश देणं अत्यंत गरजेचं होतं। त्यामुळे रस्ते कशासाठी आहेत, तर ते रस्ते चालण्यासाठी आहेत, वाहतुकीसाठी आहेत। रस्ते हे सार्वजनिक प्रार्थना स्थळ नाही हा संदेश जाणं अत्यंत गरजेचं होतं। त्यामुळे पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशातल्या निवडणुका आहेत म्हणून हे मुद्दामून आता उकरून काढले वगैरे या गोष्टीला काही अर्थ नाही। अजूनही त्या निवडणुकांना 16 ते 18 महिने आहेत। 16 ते 18 महिने आधी असे प्रश्न काढून कोणाला निवडणुकीच्या मतांवर त्याचा परिणाम करता येऊ शकत असेल असं एक सेफॉलॉजिस्ट म्हणून मला वाटत नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रस्त्यावर नमाज पढू नये हा निवडणुकीपुरता मुद्दा नाही, तर हा माननीय सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला मुद्दा आहे आणि त्याच्या निकालाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रार्थना स्थळावर, मग ती हिंदूंची असतील, जैनांची असतील अथवा शिखांची असतील किंवा मुसलमानांची असतील, त्याच्यावर लाऊडस्पीकर भोंगे बाहेर तुम्हाला लावता येणार नाहीत आणि त्याचा रस्त्यावर कोणत्याही प्रकारची बाधा घेता येणार नाही असा स्पष्ट संदेश असा स्पष्ट कायदा असताना सुद्धा आपल्याकडे त्याची अंमलबजावणी होत नव्हती। प्रत्येक गोष्टच आपण दुर्दैवाने निवडणुकीला जोडतोय। म्हणून मग त्यांनी तो जो संदेश दिला तो फार महत्वाचा आहे आणि तो फक्त उत्तर प्रदेश पुरता नहीं है। अगर प्यार से मानेंगे तो ठीक है, नहीं तो दूसरे पर्याय भी हमारे पास है। हा संदेश फक्त उत्तर प्रदेशासाठी नाही तर याचे पडसाद संपूर्ण भारतभर आपल्याला पडलेले दिसतील। दिस इज सेटिंग द राइट नॅरेटिव्ह ऑफ अ न्यू नेशन, ऑफ अ न्यू इंडिया
विच इज इमर्जिंग. इथं प्रत्येकाच्या धार्मिक अधिकारांचा सन्मान केला जाईल, पण कोणाच्याही धार्मिक अधिकारांचं लांगुल चालन मतांसाठी केलं जाणार नाही. एक व्यवस्था असेल आणि ती व्यवस्था कायद्याला धरून असेल. योगी आदित्यनाथ यांचं जे भाषण आपण सुरुवातीला दाखवलं त्यामध्ये त्यांनी काही मुद्दे स्पष्ट केलेले आहेत की शिफ्ट में करिये. जर तुमची प्रार्थनास्थळं कमी पडत असतील तर शिफ्टमध्ये तुम्ही ठरवा आणि करा. इतके लोक म्हणजे इतकी लोकसंख्या का वाढवता, म्हणजे अनेक जे मूळ मुद्दे आहेत त्याला हात घातलेला आहे या भाषणाच्या निमित्ताने. आणि अर्थातच सर मला असं कायदा म्हटलं तर तसं वाटतं महाराष्ट्रात याच्यात एक आणखीन उपाय आहे. जर तुम्हाला जागा कमी पडत असतील तर या देशामध्ये सर्वात जास्त जागा आता कोणाकडे असेल तर ती वक्फ बोर्डाकडे आहे. वक्फ बोर्डाची जागा प्रार्थना स्थळ म्हणून वापरायला सुरुवात करा. त्या प्रार्थना स्थळांमध्ये इतकी प्रचंड मोठी जागा मग उपलब्ध होईल की प्रत्येकाला चांगली कित्येक मीटर जागा, म्हणजे स्वतः बसण्या इतपत जागा नाही तर चारी हात पसरले, चारी पाय पसरले तरी सुद्धा प्रचंड जागा उरेल, एवढी मोकळी जागा मिळणार आहे. त्यामुळे कुठेही ट्रेनमध्ये बसले ट्रेनमध्ये, विमानात बसले विमानामध्ये, कुठल्याही रेल्वे स्टेशनवर आले रेल्वे स्टेशनवर, अशा प्रकारे आम्ही त्यांना आम्हाला तुम्ही करण्यापासून रोखू शकत नाही असं जे वारिस पठाण म्हणतायत हे केवळ चिथावणीखोर आहे. तुम्हाला मी सांगतो, हे आमच्या नागरी सुविधांवरचा ताण वाढवणारा आहे. वक्फ बोर्डाच्या 1 जागेवर सुद्धा तुमची आत्ता होऊ शकते. एक मला चांगलं असं वाटतंय की इस्लाम स्कॉलर्स जे आहेत, ते राजकारणी सोडून द्या, इस्लाम स्कॉलर्स जे आहेत त्या प्रत्येकाने या निर्णयाच्या अंमलबजावणीचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे एक नवीन व्यवस्था अस्तित्वात येणार आहे, जी व्यवस्था ठणकावून सांगते की अशा प्रकारचा तमाशा चालणार नाही. हा मेसेज जायलाच हवा होता. मला एक कळत नाही, दुसऱ्याला त्रास देऊन, वाहतुकीला बाधा आणून, रुग्णवाहिकांना अडवून, रुग्णांना जायचं असतं, कामगारांना वेळेवर जायचं असतं, मुलांना शाळेत जायचं असतं, हे सगळं थांबवून प्रार्थना करण्याची, मग 5 मिनिटाकरता का होईना दररोज 2 वेळा प्रार्थना करण्याची मुभा किंवा मोकळीक किंवा अधिकार कुठला कुराण तुम्हाला देतो हे कळलं पाहिजे. इतर देशांमध्ये शिफ्टमध्ये नमाज होतात, मग तसे या देशांमध्ये जर व्हायचा आग्रह धरला तर काय चूक आहे? आमच्या मुंबईमध्ये शिफ्ट मध्ये नमाज अदा केली जाते, मग तिकडे जर चालत असेल तर मग इतर ठिकाणी का चालत नाही? आणि एवढेच जर जागेची कमतरता असेल तर जा वक्फ बोर्डाच्या जागा घ्या, नाहीतरी त्या बळकावूनच घेतलेल्या आहेत. हे जरी खरं असलं तरी सर अंमलबजावणी ही तशी अवघड असणार आहे. कायदे अस्तित्वात अनेक आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी जी आहे ती प्रत्येक राज्य सरकारला कुठे ना कुठेतरी अडचणीची ठरते. यामध्ये सुवेंदू अधिकारी असतील किंवा योगी आदित्यनाथ असतील, यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. आता आपण उत्तर प्रदेशाबद्दल बोलतो आहोत. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा नवीन सरकार आलेलं आहे. त्यांना हे सगळं कसं अंमलबजावणी करणं म्हणजे शक्य होणार आहे, याला कारण असं की तृणमूल काँग्रेसने सुद्धा मुस्लिम लांगुल चालन जे आहे ते तिथे सातत्याने इतके वर्ष केलेलं आहे. दुर्गा पूजेला बंदी, परंतु बाकी कुठल्याही सणांना मुस्लिमांच्या बंदी नाही. मी एक साधी गोष्ट सांगतो, ही रस्त्यावर नमाजाची बंदी आल्यानंतर पार्क स्ट्रीट मध्ये जे हजारो मुस्लिम बांधव जमायचे त्यांना पोलिसांनी अटकाव केला. त्यानंतर म्हणजे ते मुळात जमायचं कारणच नव्हतं तिकडे, असा आदेश निघाल्यानंतर तरी देखील ते जमले. आणि किती लोक होते? 15 लोक होते. आणि पोलीस किती होते? 500 होते. आणि मग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला, आणि पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर एकेकाळी 15 मिनिटं पोलीस हटवा या देशातून, मग तुम्हाला कळेल 20 की ताकत 80% लोगों को क्या है, असं म्हणणाऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा समाज, त्याचं पुढे काय झालं ते आपण पाहिजे. त्यामुळे कायद्यापुढे सुद्धा आमचा एक लॉ आहे, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा हा कायदा नाही, शरिया लॉ हाच आमचा लॉ आहे, असं जाळीदार टोपी घालून
त्यातून एक अलगेवादाचं, वेगळेपणाचं, या देशाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळं असणारं असं एक तत्वज्ञान शिकवलं जात होतं, जे 1947 पासून आतापर्यंत यशस्वी होत होतं. आणि त्याच्यामुळे या देशातले जे खरे रोजगाराचे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत, हे आणखीन तीव्र होत गेले होते. काय झालं, 15 मिनिटामध्ये पार्कशीटमध्ये शांतता आलेली आहे. आणि जर याचा रिपीट प्रयोग त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी तो करून बघावा. मग शुभेंदू अधिकारी ही चीज काय आहे ते त्यांना कळेल. आणि हे सर्वांना लागू आहे त्यांनी सांगितलं. त्यांनी जसे मुसलमानांच्या मौलवीचे जे महिन्याचे तनखे होते ते बंद केले, तसेच तनखे त्यांनी तसेच पगार पूजापाठ करणाऱ्या धार्मिक कृत्य करणाऱ्या पुजाऱ्यांचीही केलेले आहेत. त्यामुळे कायदा सर्वांना समान आहे. सेक्युलरिझमचा अर्थ म्हणजे मुळात सेक्युलरिझम हा शब्दच प्रश्नचिन्हांकित आहे, पण त्याचा जर आपण डिक्शनरी मिनिंग काढायला गेलं तर इट इज इक्वल ट्रीटमेंट फॉर ऑल. इक्वल ट्रीटमेंट फॉर ऑल म्हणजे काय, कायद्यासमोर प्रत्येक जण समान आहे. मग जर तुम्हाला एकट्याला परमिशन दिली आणि उद्या प्रत्येक दिवशी सोमवारी शंकराची आरतीला तिकडे लोक जमतील, मंगळवारी गणेशाच्या आरतीला जमतील, शुक्रवारी महालक्ष्मीच्या किंवा देवीच्या आरतीला लोक जमतील, शनिवारी हनुमानाच्या आरतीला जमतील, हे सुद्धा चालणार नाहीये तुम्हाला मी सांगतो. आणि हे सुद्धा क्लिअरली केलं गेलेलं एक मेसेज जायला पाहिजे होता. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन वगैरे काही गोष्ट नाहीये. एकदा शासनाने पॉलिटिकल विल दाखवली, एकदा ठरवलं तर काही अशक्य नाहीये. 500 पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये 15,000च्या मॉबला सरळ करून दाखवलंय. सो हिंदू विल नॉट गेट मोर दॅन मुस्लिम्स अँड मुस्लिम विल ऑल्सो नेव्हर गेट मोर दॅन हिंदूज. सबका साथ और सबका विकास, दॅट्स इट. हे बरोबर आहे. आपण महाराष्ट्राचा जर विचार केला सर, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भोंग्यांचा प्रश्न वारंवार हे झालेला आहे. राज ठाकरेंची बाकी भूमिका काही असो, परंतु मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा त्यांनी लावून धरला, हे नाकारता येत नाही. त्याबद्दलचा निर्णय किंवा मग ज्या पद्धतीने नमाज पढला जातो तसे काही वेळा प्रयोग महाराष्ट्रात सुद्धा झालेले आहेत. त्या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारला सुद्धा अशीच प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे. 100% दाखवावी लागणार आहे. याचं कारण तुम्हाला मी सांगतो. गंगा जमनी तहजीब याच्या नावाखाली इथे जो काही एक नंगा नाच चालू होता, इन्क्लुझिव्ह रिलिजन म्हणजे एका धर्माला मिळालेलं आधारांवर, हे आता ही मिस्टेक आता सुधारावी लागणार आहे. याचं कारण देश बदलतोय. दिस इज नॉट द मेसेज फॉर ओनली आसाम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश. तर हा संपूर्ण भारताचा एक मेसेज, संदेश आणि बदललेलं वातावरण आहे की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं लांगुल चालन इथे एका समाजाचं होणार नाही. त्यामुळे मशिदीच्या बाहेर नमाज देणार नाही म्हणजे नाही. यापुढे रस्त्याचा करण्याकरता, निर्माण करण्याकरता येणार नाही. आणि सर्वसाधारण या देशाचा नागरिक, सर्वसाधारण पीस लव्हिंग हिंदू, सर्वसाधारण पीस लव्हिंग नागरिक जो आहे, मग तो कोणत्याही धर्माचा आहे, तो भारताचं वर्तमान आणि भविष्य लिहितोय आणि ते कायदा पाळून लिहितोय. पहिल्यांदा मला असं दिसतंय की हिंदू हा अपराध बोध शब्द आहे असं न मानता एक असर्टिव्ह, आश्वासक असं हिंदुत्व पुढे येत आहे. हिंदू संघटन हीच सर्वात मोठी ताकद, हिंदू एकजूट हीच सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे हातात पत्थर घेऊन या देशाची व्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छिणारे आणि रस्ते अडवून वाहतुकीला अडथळा करणारे आणि आमच्या न्यायाला आव्हान देणारे यांना आता कायद्याचा बडगा दाखवावाच लागेल. ईद तोंडावर आलेली आहे, तेव्हा शांतता प्रस्थापित करणं हे फक्त सरकारचं अथवा इतर धर्मियांचं काम नाही, ते ईद पाळणाऱ्यांचंच काम आहे. त्यांच्यावर त्याची जास्त जबाबदारी आहे हे सांगायची वेळ आता आलेली आहे. आणि तो क्षण आहे असं मला वाटतं की या देशामध्ये दुसरा कुठलाही कायदा नाही, ना शरिया होगा ना और कुछ होगा. इस देश में सिर्फ बाबासाहेब आंबेडकर का संविधान होगा. अगदी बरोबर आहे. परंतु या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करत असताना आपण बघतो की सगळीकडूनच, म्हणजे सर्व धर्माकडून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने विरोध याला होणार हे अपेक्षित आहे. कारण आपल्याला उत्सवाचा उन्माद करण्याची सवय लागलेली आहे. त्याच्याकडे आपण धार्मिक भावनेला एक श्रद्धा आणि माझी वैयक्तिक प्रार्थना असं न बघता कुठे ना कुठेतरी शक्ती प्रदर्शन,
अशा स्वरूपात त्याकडे बघितलं जातं आणि मग त्याला राज्यकर्ते सुद्धा आपापल्या परीने खतपाणी घालतात. या सगळ्यांवर मूलभूत विचार सगळ्यांना करायला लागणार आहे की नाही सर? बरोबर आहे. हा जो तुम्ही मुद्दा मांडलात ना, की अशा प्रकारे रस्त्यावर प्रदर्शन अल्पसंख्याक समाज का करतो, तर त्याच्यात कुठलाही धार्मिक भाव नाहीये. रस्त्यावर गटाराच्या बाजूला जिथे लोक थुंकतायत किंवा पावभाजीच्या आणि अशा कुठल्या अंडापाव बुर्जीच्या गाड्या, त्याचं सगळं तिकडे सडकं अन्न सगळं खरकटं पडलंय, त्याच्या बाजूला बसून तुम्ही तुमच्या परमेश्वराची इबादत करता असं कुठेही सांगितलेलं नाहीये, तुम्हाला मी सांगतो. पण हे रस्त्यावर येऊन का करतात त्याचं कारण जाणणं महत्वाचं आहे, की दिस इज स्ट्रेंथ ऑफ देअर युनिटी. बघा आम्ही किती संख्येनं आहोत, किती एकत्र येऊ शकतो. आणि अनेकदा असं झालेलं आहे की अशा प्रकारच्या शुक्रवारच्या नमाज नंतर फतवे निघतात आणि त्या फतव्यातून अनेक दंगली अथवा राजकीय मेसेज सुद्धा दिले जातात. मग जर तुम्ही अशा प्रकारे रस्त्यावर येऊन तुमची ताकद दाखवत असाल तर लक्षात ठेवा, कायद्याला सुद्धा त्याची ताकद दाखवता येईल. रस्त्यावर येऊन नमाज पडणे हे जर तुमच्यासाठी धर्मकृत्य असेल तर रस्त्यावर उतरून कायद्याचं पालन करण्याकरता हातात लाठी असणे आणि त्याचा वापर करणे आणि वेळ प्रसंग पडली तर लाठीच्या वरची हत्यारं सुद्धा हातात घेणे हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे आणि तो त्यांचा धर्म आहे हे सुद्धा ते दाखवून देतील. एक लक्षात ठेवा, हा वर्षानुवर्षाच्या लांगुल चालनाचा परिणाम आहे. आजपर्यंत आम्ही अंजारलं गोंजारलं, तुम्ही वेगळे, या देशातल्या संस्थानांवर अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार आहे अशा स्वरूपाची तुम्हाला गोंजारणारे भारे पंतप्रधान तुम्हाला लाभलेले होते. बट नॉट एनी मोर. यापुढे कोणालाही या धर्माच्या, या देशाच्या मूळ प्रवाहापासून वेगळं राहता येणार नाही. कायदे कानून सगळ्यांना सारखे आहेत. काय माहितीये का, अशा प्रकारे जाळीदार टोप्या घालून डोक्यात जिहादची किंवा वेगळेपणाची भाषा टाकणं झकीर नाईकच्या शिकवणीवरून हे एक वेळ सोपं आहे, भडकावणं सोपं असतं पण समजावणं फार कठीण असतं. त्यामुळे जर कोणाला बरेलीसारखं कृत्य करायचं असेल तर याद ठेवायला पाहिजे की बरेलीत ज्या पद्धतीनं त्याला उत्तर दिलं गेलं तसंच भारतातल्या सर्व कॉर्नरमध्ये उत्तर दिलं गेलं पाहिजे. एक मुद्दा आहे की अखिलेश यादव किंवा ओवैसी सारखे नेते याला ज्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहेत किंवा ज्या पद्धतीची रिॲक्शन देत आहेत ती पण तशीच तीव्र आहे आणि कुठे ना कुठेतरी त्यांना पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर दिसत आहेत. आपल्या म्हणजे आपली वोट बँक जी आहे ती आणखी घट्ट करायची पोलरायझेशन करून असं दिसतंय. 100% त्याला तसं दिसतंय, परंतु याचा निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही. एक लक्षात घ्या तुम्ही, जिकडे 30% मुसलमान आहेत तिकडे सुद्धा 294 पैकी 204 जागा या हिंदुत्ववादी पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी 65% हिंदू आहेत अशा 55% हिंदू आहेत अशा आसाममध्ये सुद्धा हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे धर्माच्या आधारावर अशा प्रकारे पोलरायझेशन किंवा या गोष्टी आता यशस्वी होणार नाहीत. सर्वसामान्य मुस्लिम जो आहे त्याला सुद्धा हे कळून चुकलेलं आहे की हे गैर आहे आणि याचं इस्लामिक स्कॉलरने मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे इस्लाममध्ये सुद्धा जे सुधारणावादी आहेत, जे राष्ट्रीय विचारांचे, त्यांनी याचं स्वागत केलेलं आहे आणि शिफ्ट मध्ये करायला काही हरकत नाही. इतर ठिकाणी होतंय याचे दाखले त्यांच्याकडनंच आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे 15 मिनिटं पोलीस हटवा, आम्ही तुम्हाला दाखवून देऊ ही दरपोक्ती आणि मुसलमानांना त्यांच्या प्रार्थना स्थळांपासून प्रार्थना करण्यापासून रोखलं जाते ही चिथावणी, ही भाषा या देशात यापुढे पोलिसांनी तर स्वीकारू नयेच पण सुद्धा स्वीकारत नाही हे त्यांना निवडणुकीच्या मतांवरून लक्षात येईल. उत्तर प्रदेशमध्ये नंतर आपण ज्या आसामचा उल्लेख केला त्या आसाममध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये या तीनही ठिकाणी कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा वारसा बाळगणारे म्हणजे शुभेंदू अधिकारी जरी आता आले असले तरी सुद्धा कट्टर हिंदुत्ववाद ते ज्या पद्धतीने पुढे नेताना दिसत आहेत त्यांच्या एकेका कृतीमधून असे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार तसं भारतीय जनता पार्टीचं महायुतीमध्ये असलं तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही गोष्टी या ठोस पावलं ही उचलावं लागणार आहेत असं वाटत नाही का सर? तुम्ही जे आता कट्टर हिंदुत्ववादी म्हणताय, मला सांगा, तुम्ही जवळपास शेकडो
मैलाची जागा गेले कित्येक दिवस बॉर्डर सिक्युरिटी फोर्स पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्यामध्ये मागताय, ती पुढच्या 45 दिवसात त्यांना दिली जाईल असा आदेश काढणे म्हणजे जर कट्टर मुस्लिमता असेल, किंवा कोणत्याही प्रकारची जी पूर्वी देवस्थानं होती ती देवस्थानं काबीज करून तिथे एका राजकीय पक्षाची, तृणमूल काँग्रेसची पक्षाची कार्यालय निघालेली होती, ती जर वेकेट करून आता तिकडे पुन्हा देवालय काढण्यासंदर्भात सरकारनी भूमिका घेणं म्हणजे जर कट्टर हिंदुत्व असेल, किंवा मौलवींची तनखे रद्द करून आणि त्याचबरोबर पुजाऱ्यांचेही पगार रद्द करून कोणत्याही प्रकारचा असा खर्च सरकारतर्फे केला जाणार नाही असं ठणकावून सांगणं, आणि रस्त्यावर नमाज पडायला लाऊडस्पीकर लावायला बंदी आहे असं ठामपणे सांगणं म्हणजे जर कट्टर हिंदुत्व असेल, तर भारताच्या कानाकोपऱ्यात कट्टर हिंदुत्व पक्षाचीच गरज आहे असं माझं ठाम मत आहे. मी प्रश्न महाराष्ट्राबद्दल विचारते की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची अंमलबजावणी गरजेची आहे. या कारण सगळ्याचा सॉरी माझं त्याचं उत्तर द्यायचं राहिलं. लक्षात ठेवा की मगाशीच मी सांगितलं की हा जो मेसेज आहे हा फक्त पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश यांच्यासाठी नाही, तर अशीच अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची पण आहे. कायद्याची अंमलबजावणी इथेही व्हायला पाहिजे. जर ती होत नसेल तर सरकारला त्याचा गांभीर्यानं विचार करायची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. ईद तोंडावर आहे. ईद तोंडावर असताना अशा प्रकारे रस्ते अडवून पुन्हा जर कोणी वाहतुकीचा अडथळा निर्माण करत असेल तर सरकारला कायद्याची अंमलबजावणी करायला भाग पाडलं जाईल. रस्त्यावर नमाज किंवा रस्त्यावर कुठल्याही प्रकारची प्रार्थना, पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी बद्दल जेव्हा आपण बोलतो आहोत, खरं तर पूजा ही मंदिराच्या बाहेर शक्यतो होत नाही, परंतु याबद्दल जेव्हा आपण बोलतो आहोत तेव्हा सगळे सणवार यांच्याच बरोबर राजकीय नेत्यांच्या सभा, आंदोलनं यांच्यानी या सुद्धा कारणांनी वारंवार रस्ते अडवले जातात, जनतेची अडवणूक होते. आणि बोला आपण याच्यात एक फरक केला पाहिजे. दररोज दोनदा होणारी नमाज, शुक्रवारी होणारी मोठी नमाज आणि परमिशन घेऊन रस्त्यातला काही भाग अडवून तिकडे एखाद दिवसाची सभा, या दोहोंमधला गुणात्मक फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. मी असं तरी स्पष्टपणे सांगेन की रस्त्यावर अर्धा भाग सुद्धा व्यापून कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभा होता कामा नयेत, परंतु एक अपवादात्मक परिस्थितीत जर एखाद्या वेळेला तशा प्रकारची गोष्ट घडत असेल तर त्याची तुलना ही दररोज दोनदा आम्हाला 10 मिनिटाकरताच पाहिजे म्हणून रस्ता अडवून ठेवणे, आपला मालकी हक्क सिद्ध करणे आणि त्यातून आपली जनसंख्या दाखवत त्याची दहशत निर्माण करणे, त्याची पॉलिटिकल वोट बँक निर्माण करणे, त्यातून राजकीय आणि या देशाच्या स्थैर्याला मारक असेल असा संदेश वारंवार जाळीदार टोप्यांमधल्या डोक्यांमध्ये घुसवत जाणे, याची तुलना आपण करू नये. माझं असं स्पष्ट मत आहे की एखादा झालेली सभा, एखादी कुठेतरी टाकलेला 4 दिवसाचा पेंडॉल आणि वर्षभराचा त्रास, वर्षभराचा अशा प्रकारची अनागोंदी याची तुलना नाही होऊ शकत. अगदी बरोबर आहे, या दोन्हीची तुलना होऊ शकत नाही. तथापि सगळ्यांनीच याबद्दल विचार करण्याची गरज आहे. वाचकांनी आणि आमचे जे दर्शक आहेत त्यांनी खास करून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगावं की तुमचं मत याबद्दल नेमकं काय आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे. कारण वारंवार सर ईद किंवा म्हणजे रस्त्यावर नमाज, ईद आल्यानंतर नमाज असं नव्हे, तर आपण बघितलं की कुठल्याही सार्वजनिक स्थळी प्रार्थना स्थळाव्यतिरिक्त, ज्याचा आपण रेल्वे स्टेशनचा उल्लेख केला, रेल्वेच्या बोगीमधला उल्लेख केला, कार्यालयांमध्ये म्हणजे ऑफिसच्या कार्यालयामध्ये आपण अगदीच क्वचित कधीतरी बघू की माझं 2 वेळा पूजा पाठ हे मी करणार, परंतु कार्यालयांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे नमाज पढले जातात आणि ते व्यवस्थापन सुद्धा त्याला आळा घालत नाही. त्याचे प्रकार, त्याचे सगळे विपरीत परिणाम आपण आज जर तुम्ही नमाज पढायला परवानगी दिली तर उद्या तिथे निदा खान कार्यरत नसेल कशावरून, तेव्हा वेळीच या सगळ्याला पायबंद बसला पाहिजे. अगदी बरोबर आहे की कुठल्याही प्रकारची तुमची धार्मिक भावना, तुमची धार्मिक श्रद्धा जोपासण्याचा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला अधिकार आहे. अर्थात
ती कुठे करावी याचे काही नियम आणि संकेत जे आहेत ते पाळले पाहिजेत. प्रार्थना स्थळं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती प्रार्थना करण्यासाठीची आहेत. रस्त्यावर प्रार्थना होऊ शकत नाही, मग ती कुठल्याही धर्माची असो. हा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी 2 सरकारांनी अतिशय कठोरपणे करायला सुरुवात केली आहे. सगळ्याच सरकारांना हा विचार करावा लागणार आहे. याला कारण असं की आता जी नवीन पिढी येते ती वेगळ्या पद्धतीचा विचार करणारी आहे आणि धार्मिक अशा प्रकारच्या चिथावणीला कदाचित बळी पडणार नाही असं माझं मत आहे. सर, तुम्हाला एक शेवटची तुमची कमेंट काय आहे? मला असं वाटतं मेसेज एक क्लिअर जायला पाहिजे. देश हा कोणाच्याही लांगुल चालनावर चालणार नाही. हा नवा भारत आहे. हा कायद्याचं पालन करेल. त्यासमोर सर्व समान आहेत. हिंदू एकजूट, हिंदू वज्रमूठ याचाच एक अर्थ आहे की या देशात सर्वांना समान न्याय मिळेल. कायद्याच्या चौकटीत सर्वांनी राहणं गरजेचं आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक सरकारनं, राज्य सरकारनं प्रबळ इच्छाशक्ती दाखवणं हे सुद्धा अत्यावश्यक आहे. तुमचं मत आम्हाला अवश्य कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करा. तुमची मतं आम्हाला अवश्य कळवा. तूर्तास मी आणि उदय निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.